आपण रस्त्यानं जीव गमवायला आलो नाही, तो शेतात आणि त्या धोरणामुळे जो जीव जात तो जीव वाचवण्यासाठी आपण चाललो आहे, लक्षात ठेवा। आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। कुठलाही ट्रॅक्टर ओव्हरटेक करायचा नाही। मी प्रत्येक ट्रॅक्टरावर बसायला येणार आहो, प्रत्येकासोबत फोटो काढणार आहो, त्याच्यानं कोणी मागं पुढं करायची गरज नाही, हे लक्षात घ्या। आणि आता इथून आपण जे निघालो तिकून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय परत यायचं नाही। तसंय सरकारच्या धोरणामुळे मरावंच लागतं। उद्या जर छाताळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं मराले कबूल आहे, पण वापस याले कबूल नाही। सगळ्याची तयारी आहे? सगळ्यांनी ताकदीनं, सगळ्यांनी आम्ही सांगितलं होतं का सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन यायचं, जेवणाचं सगळं साहित्य घेऊन यायचं आहे। आता सगळं आम्ही पाहतोय, जे काय होईल ते नागपूरले होईल या विचारानं आम्हाला यायचं आहे। जे जे घरी बसलेले शेतकरी आहे, ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला जर एक एक शेतकरी, एक एक मजूर, एक एक मेंढपाळ, आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही। हा बच्चूकडचा दावा आहे। लढाई आरपारची आहे। नेहमी नेहमी लढाई करणं शक्य नाही, कारण या लढाईसाठी आपले 8 ते 9 महिने गेले। आणि जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला, अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे, जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला त्याला बच्चूकडू मानाचा मुद्रा अर्पण करतं। मित्र, आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि देवाभाऊला विनंती करतोय का तुमच्या धोरणामुळं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। नरेंद्र भाऊचं धोरण असू दे का देवाभाऊचं धोरण असू दे, आमचा शेतकरी रोज फासावर जाऊन मरताय। तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न महत्वाचा नाही, मरणारा मात्र शेतकरी आहे। आणि मग जर धोरणामुळे मरत असाल आणि आंदोलनात तुम्ही आम्हाला मारत असाल तर खबरदार, आम्ही मागे हटणार नाही। देवाभाऊ, हे पुण्य हाती घ्या, हे पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे। माझ्या शेतकऱ्याला आज कर्जमुक्तीची गरज आहे, हमी भावाची गरज आहे। अजूनही सोयाबीनचे केंद्र सुरू झाले नाही, कापसाचे सुरू झाले नाही, मक्याचे सुरू झाले नाही। आमचा गावातला मजूर सुद्धा मरमर मरता आहे। आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये ही रॅली आता आपण स्वागत करत करत वर्धेपर्यंत जाणार।